ॲम्बिशियस करिअर अकॅडमी तासगावच्या माय ॲम्बिशियस या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक सागर देशमुख आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, शासनाने नुकतंच TET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि या TET परीक्षेसाठी आपण सर्वजण तयारी करत आहात. TETचा अभ्यासक्रम जर बघितलात तर TETच्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विषयाला एक वेटेज दिलेलं आहे आणि त्याच वेटेजमध्ये इंग्रजी विषय सुद्धा आहे आणि त्या इंग्रजीला सुद्धा 30 मार्काचं वेटेज दिलेलं आहे आणि 30 प्रश्नांचं वेटेज दिलेलं आहे. मित्रांनो, इंग्रजी म्हटलं की प्रत्येकाच्याच मनामध्ये भीती निर्माण होते. इंग्रजी व्याकरण हा तसा खूप अवघड विषय आहे असं प्रत्येकाला वाटतं, पण जर विचार केला तर इंग्रजी व्याकरण असं काहीच अवघड नाही आहे. यापूर्वी महाटेस्ट सिरीज या ॲम्बिशियस करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण इंग्रजी व्याकरणाचे बेसिक कंटेंट समजून घेतलेले आहेत आणि या व्हिडिओ लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या सर्व लेक्चरची लिंक दिलेली आहे. तसेच महाटेस्ट सिरीज या ॲप्लिकेशनवरती सर्व लेक्चर्स उपलब्ध आहेत. तरी आपण सर्वांनी महाटेस्ट सिरीज हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून आमच्या लेक्चरचा आनंद घ्या. महाटेस्ट सिरीज या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला इंग्रजीचे सर्व बेसिक कंटेंट्सचे लेक्चर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. तिथून तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, शासनाच्या वेळापत्रकाप्रमाणे TET परीक्षा ही 10 ऑक्टोबरच्या आसपास होणार आहे. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, पण या कमी वेळाचं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सोनं करू शकतो. इंग्रजी या विषयासाठी मी प्राध्यापक सागर देशमुख आज तुमच्यासमोर सिलेबस ॲनालिसिस करतोय. इंग्रजीसाठी नक्की कोणत्या घटकांच्यावरती यापूर्वी प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा कोणत्या घटकांच्यावरती प्रश्न विचारले जातील याचं आज आपण ॲनालिसिस बघणार आहोत. याची परिपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, इंग्रजीचा तसा जर विचार केला तर मराठी व्याकरणामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे भाग केलेले आहेत त्याच पद्धतीनं इंग्रजी व्याकरणामध्ये सुद्धा वेगवेगळे भाग केलेले आहेत. ज्या पद्धतीनं मराठीमध्ये शब्दांच्या जाती आहेत त्याच पद्धतीनं इंग्रजी व्याकरणामध्ये सुद्धा शब्दांच्या जाती आहेत. त्याला पार्ट ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. प्रत्येक घटक हा मराठी व्याकरणाप्रमाणेच इंग्रजी व्याकरणामध्ये आहे. शब्द हा घटक सुद्धा मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये सारखाच आहे, पण केवळ आपल्या मनामधली भीती तिथपर्यंत आपल्याला पोहोचू देत नाहीये किंवा आपण तिथपर्यंत केवळ आपल्या मनातल्या भीतीमुळे जाऊ शकत नाहीये. ही तुमच्या मनातली भीती दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी ही लेक्चर सिरीज घेऊन आलो आहोत. आज आपण महाटेस्ट सिरीज या ॲप्लिकेशनवरती दिलेल्या लेक्चरचा आस्वाद घ्यावा. तसेच आता या लेक्चरच्या माध्यमातून TET 2021 साठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या सिलेबसचं ॲनालिसिस बघणार आहोत. पाठीमागील जवळजवळ 4 ते 5 वर्षांच्या TETच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून त्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आधारे हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. म्हणजे पाठीमागे झालेल्या कोणत्या घटकावरती कोणता प्रश्न कशा पद्धतीने विचारला गेलेला आहे याचा आज आपण ॲनालिसिस बघणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला पेपरचा पॅटर्न सांगतोय. TET मध्ये तुम्हाला 2 पेपर आहेत, एक प्रायमरी टीचरसाठी आणि एक सेकंडरी टीचरसाठी. माध्यमिक शिक्षकांसाठी एक आहे B.Ed लेवलला आणि D.Ed लेवलला एक आहे, तो प्राथमिक शिक्षकांसाठी आहे. दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला इंग्रजीचे पेपर अनिवार्य आहेत, ते कंपल्सरी तुम्हाला आहेत आणि त्या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये इंग्रजीचे 30 प्रश्न हे तुम्हाला 30 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत. ही एक बेसिक इन्फॉर्मेशन झाली की इंग्रजी किती मार्काला येणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो पुन्हा 2 पार्ट केलेले आहेत. इंग्रजीचे क्वेश्चन 30 मार्काला पेपर 1 मध्येही 30 क्वेश्चन 30 मार्काला येणार आहेत. पेपर 2 मध्येही 30 क्वेश्चन्स 30 मार्क्सला येणार आहेत. ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती झाली. पण या इंग्रजीच्या सिलेबसचं TETने 2 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. हा जो पार्ट फर्स्ट आहे, हा पार्ट फर्स्ट जो आहे तो पार्ट फर्स्ट इंग्लिश ग्रामर बेसिक कंटेंटवरती विचारला गेलेला आहे, विचारला जाणार आहे. आणि पार्ट
सेकंड जो आहे तो इंग्लिश लँग्वेजवरती विचारला जाणार आहे तुम्हाला. मी याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश लँग्वेज दोन दिलेला आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इंग्लिश ग्रामर बद्दलच्या बेसिक कंटेंट समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इंग्लिश लँग्वेजच्या काही कंटेंट आहेत त्या मी तुम्हाला सांगेन. सुरुवातीला इंग्लिश ग्रामर बद्दल जर आपण विचार करायचं झालं तर इंग्लिश ग्रामरचा जो भाग आहे तो भाग TET साठी तुम्हाला 24 मार्कांना विचारला जाणार आहे. इंग्लिश ग्रामरच्या बेसिक कंटेंट जर तुम्ही सिलेबस पाहिला TETचा तर TETच्या सिलेबसमध्ये इंग्लिश ग्रामरच्या समोर बेसिक कंटेंट हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे इंग्रजी व्याकरणाचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे इथं तर आपल्याला 10वी ते 12वीच्या लेवलचा इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास इथं आहे. म्हणजे काय आहे नक्की त्याच्यामध्ये ते आता आपण इथे समजून घेऊयात. सुरुवातीचाच भाग आहे आपल्याला इंग्लिश ग्रामरमध्ये पार्ट ऑफ स्पीचचा. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? ज्या पद्धतीने मराठीमध्ये शब्द आणि शब्दांच्या जाती आहेत त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा शब्द आणि शब्दांच्या जाती आहेत, त्याला पार्ट ऑफ स्पीच म्हणतात. मग याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात? याच्यामध्ये नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन अँड कंजक्शन असे 8 भाग याच्यामध्ये येतात. एकूण याच्यामध्ये आपल्याला 8 भागांचा अभ्यास करायचा आहे. मग याच्यामध्ये नाउन, प्रोनाउन आता सांगितलेल्या पद्धतीनं हे 8 भाग तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर आहे टेन्स. हा इंग्रजी व्याकरणातला अतिशय महत्वाचा भाग आहे. मग टेन्समध्ये कोणते टेन्स आहेत? टेन्समध्ये पास्ट टेन्स आहे, त्याच्यानंतर प्रेझेंट टेन्स आहे आणि त्याच्यानंतर फ्युचर टेन्स आहे. हे 3 प्रकारचे टेन्स तुम्हाला इथं विचारले जाणार आहेत. एवढंच नाही तर याचे पुन्हा 4 प्रकार पडतात. याचे पुन्हा पहिला सिंपल, त्याच्यानंतर कंटिन्युअस, त्याच्यानंतर परफेक्ट आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस परफेक्ट असे 4 प्रकार पडतात. म्हणजे जर टेन्समध्ये पास्ट टेन्सचा विचार केला तर पास्ट टेन्सचे पुन्हा हे 4 प्रकार पडतात, प्रेझेंट टेन्सचे पुन्हा हे 4 प्रकार पडतात, फ्युचर टेन्सचे पुन्हा हे 4 प्रकार पडतात. अशा पद्धतीनं हे टेन्सचे प्रकार पडतात. याच्यामध्ये टेन्स म्हटल्यानंतर बऱ्याच जणांचा गोंधळ होतो की इंग्रजी काळ आम्हाला समजत नाही, इंग्रजी काळ समजण्यासाठी काय करावं लागेल. तर महाटेस्ट सिरीज या यूट्यूब चॅनलवरती यापूर्वी आपण घेतलेल्या टेन्सच्या कंटेंटची लेक्चर्स दिलेली आहेत. ती लेक्चर्स तुम्ही एकदा पहा आणि ती पाहिल्यानंतर तुम्हाला टेन्सबद्दलची जी तुमच्या मनामध्ये भीती आहे ती भीती पूर्णपणे निघून जाईल. त्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्य. ज्या पद्धतीनं मराठी व्याकरणामध्ये वाक्य आहे त्याच पद्धतीने इंग्रजी व्याकरणामध्ये सुद्धा वाक्य म्हणजे सेंटेन्स हा भाग आहे. मग सेंटेन्सचे वेगवेगळे प्रकार पडतात. सिंपल सेंटेन्स आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. एवढंच नाही तर सेंटेन्स या भागावरती सेंटेन्स एरर नावाचा एक भाग इथे विचारलेला आहे. म्हणजे असे वाक्याचे वेगवेगळे तुकडे केले जातात आणि त्या तुकड्यांना जोडण्याचं काम इथं केलं जातं. वाक्याचं विभाजन केलं जातं. ते विभाजन शोधायचं, एकत्र करायचं आणि त्याचं ते सेंटेन्स, त्याचं वाक्य, परिपूर्ण वाक्य बनवायचं. हा भाग देखील सुद्धा याच्यामध्ये विचारला जातो. सिंपल सेंटेन्स पासून कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं बनवायचं, कंपाऊंड पासून सिंपल सेंटेन्स कसं बनवायचं, अतिशय साधं वाक्य, मिश्र वाक्य, संमिश्र वाक्य, हे असे छोटे छोटे भाग याच्यामध्ये विचारले जात आहेत. त्याच्यानंतर डिग्री. डिग्री हा भाग 10वी 12वी पर्यंत आपण शिकलेलो आहोत. कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह, हे डिग्रीचे जे प्रकार आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, हेच प्रकार पुन्हा एकदा आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. कंपॅरिझनमध्ये तुलना केली जाते, म्हणजे ते तुलनात्मक शब्द वापरले जातात. ते तुलनात्मक शब्द आपल्याला इथं पाहायचे आहेत. त्याच्यानंतर प्रिपोजिशन्स आणि आर्टिकल्स. आर्टिकल्स तर आपल्याला माहिती आहे, ए अँड द. अँडचा उपयोग ज्या वेळेला दिलेल्या वाक्याच्या शब्दामध्ये ए, ई, आय, उ, यू ने शब्द सुरू होतात त्यावेळेला आपण अँड वापरतो. द ज्या वेळेला एकमेव वस्तू असते किंवा सुनिश्चित वस्तू असते त्यावेळेला. म्हणजे असे छोटे छोटे बेसिक उपयोग जे आहेत व्याकरणातले तेच आपल्याला इथं पुन्हा एकदा अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. हा सुद्धा घटक सरळ सेवेलाही आहे, PSI STI कंबाईंडला सुद्धा हा घटक आहे.
त्याच पद्धतीनं पुढे क्वेश्चन टॅग आहे. अतिशय व्याकरणातला क्वेश्चन टॅग हा सोपा भाग आहे. जर तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स जर समजले, सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे ते शोधायचं आहे आणि त्या सहाय्यकारी क्रियापदासोबत NT हा प्रत्यय जोडायचा आहे. त्याच्यानंतर व्हॉइस आहेत, चेंज द व्हॉइस आपण ज्याला म्हणतो. मग याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइस असे दोन भाग आहेत. हेही इथं आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर फ्रेज आहे. फ्रेजमध्ये मित्रांनो थोडंसं गोंधळून जाण्यासारखा असा काहीच भाग नाही आहे. फ्रेज म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना थोडंसं कठीण, म्हणजे ज्या पद्धतीनं टेन्स आहेत आपले, त्या टेन्सप्रमाणेच फ्रेजसुद्धा कठीण वाटतं. फ्रेजमध्ये असं गोंधळून जाण्यासारखं काहीही नाही आहे. फ्रेज हा सुद्धा अतिशय सोपा भाग आहे. जर तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच पूर्णपणे समजले तर फ्रेज हा भाग समजणं काही सुद्धा अवघड नाही आहे. फ्रेज म्हणजे काय? तर या फ्रेजचे जवळजवळ 4 ते 5 प्रकार आहेत. नाउन फ्रेज आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे, प्रिपोजिशनल फ्रेज आहे, त्याच्यानंतर जेरंड फ्रेज आहे, इन्फिनिटिव्ह फ्रेज आहे. दिलेल्या वाक्यामध्ये थोडेफार बदल करावे लागतात. नाउन फ्रेज बनवायची आहे किंवा नाउन फ्रेज त्याच्यातली शोधायची आहे. तर जे नाउन्स आहेत किंवा नाउन्सचे प्रकार जे आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी आहे. व्होकॅब्युलरीवरती जर TETच्या तुम्ही पाठीमागील 5 ते 6 वर्षाचे क्वेश्चन पेपर जर अभ्यासले, ज्या वेळेपासून TET सुरू झाले, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्होकॅब्युलरीवरती फोकस केलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे शब्दांचा साठा किती आहे किंवा तुम्ही शब्द कशा पद्धतीनं आत्मसात करू शकता किंवा त्याचा अर्थ कशा पद्धतीने लावता, हा भाग इथं तुमचा तपासला जातो. याच्यामध्ये वर्ड फॉर्मेशन एक प्रकार आहे. त्याच्यानंतर वर्ड अरेंजमेंट आहे. वर्ड अरेंजमेंटमध्ये काय केलं जातं की एक विस्कळीत स्वरूप दिलं जातं त्या शब्दाला आणि त्याचे खाली कोडिंग दिलं जातं 1 2 3 4 5 6 7 8 वगैरे असं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघूयात, हा शब्द मी इथं दिलेला आहे, मग RWOK. तर याच्यापासून कोणता शब्द तयार होतो? समजा इथं R ला मी 2 दिलं, W ला 4 दिलं, O ला 1 दिलं आणि K ला 3 दिलं. तर या RWOK या सिक्वेन्स पासून कोणता शब्द सिक्वेन्स तयार होईल आपला? कोणता सिक्वेन्स आपल्याला जोडता येईल? वर्क हा शब्द इथे तयार होतो. तर WORK म्हणजे 4 1 2 3. मग तुम्हाला असे पर्याय दिलेले असतील वेगवेगळे, त्यामध्ये ही अरेंजमेंट शोधायची आणि तो योग्य तो पर्याय तुम्ही तिथे लिहायचा. म्हणजे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला हे वर्ड अरेंजमेंटमध्ये विचारले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला लिंकिंग वर्ड्स विचारले जातील. त्याच्यानंतर सिनॉनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, वन वर्ड सबमिशन आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे अल्टरनेटिव्ह वर्ड्स आहेत. अशा पद्धतीने छोटे छोटे शब्दांचे भाग तुम्हाला विचारले जातील. जास्तीत जास्त फोकस या घटकावरती करा, सिनॉनिम्स अँटोनिम्स वरती करा, की जेणेकरून आतापर्यंतच्या क्वेश्चन्स पेपर्समध्ये या भागांच्या वरतीच जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शनचा भाग आहे, तो रीडिंग ॲबिलिटीमध्ये येतो. तुमची वाचन कौशल्य तिथं तपासलं जातं. तुम्ही वाचनाची तुमची गती किती आहे किंवा त्या वाचनाच्या आधारे तुम्ही दिलेले प्रश्न तुम्ही कसे सोडवता. एक उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावरती तुम्हाला प्रश्न असतात. 5 प्रश्न तिथे विचारले जातात. या आतापर्यंत सांगितलेल्या घटकांच्या व्यतिरिक्त जे बेसिक कंटेंट्स दुसरे आहेत, नो सूनर दॅन, ॲज सून ॲज, हार्डली हॅड, या घटकांच्यावर देखील प्रश्न आहेत, पण ते अतिशय अत्यल्प आहेत, कमी प्रमाणात विचारले गेलेले आहेत. यापूर्वीच्या जर क्वेश्चन पेपरचा तुम्ही आढावा घेतलात तर पाठीमागील 3 ते 4 वर्षांमध्ये तुम्हाला या पद्धतीचे क्वेश्चन्सच विचारले गेलेले आहेत आणि या घटकांवर आधारितच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले आहेत. हा भाग सोडून हा व्याकरणाचा भाग झाला, हा ग्रामरचा भाग झाला, हा 24 मार्क्ससाठी इथं विचारला गेलेला आहे. याचं ॲनालिसिस आपण आता पाहिलं आणि याच्यानंतर जो आहे तो इंग्लिश लँग्वेजचा भाग आहे, तो टीचिंगमध्ये येतो. जे इंग्लिश लँग्वेज टीचिंग आहे आणि इंग्लिश टीचिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या संदर्भात भाग आहे. हा थोडासा सायकोलॉजीशी रिलेटेड टॉपिक असल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये
यापूर्वी तुम्ही डी.एड किंवा बी.एडला असताना टीचिंगचा जो भाग शिकलेला आहात, अध्यापनशास्त्र अध्ययन हा जो भाग शिकलेला आहात, या भागाशी संबंधित हा भाग आहे. याच्यामध्ये सुरुवातीला इंग्लिश लँग्वेजमध्ये ॲस्पेक्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज असा भाग विचारलेला आहे. ॲस्पेक्ट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज असा भाग इथं विचारलेला आहे, सिलेबसमध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये पहिलाच टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. म्हणजे इंग्लिश लँग्वेजचं नेचर काय आहे, इंग्लिश लँग्वेजचे टाइप्स काय आहेत, याच्यामध्ये फोनेटिक्स आहे, फोनॉलॉजीचा स्टडी करायचा आहे, प्रोनाऊन्सिएशनचा स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतरचा भाग आहे प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग लर्निंग इंग्लिश. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याच्यावरती आपल्याला याच्यापूर्वी भरपूर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. प्रॉब्लेम्स ऑफ इंग्लिश टीचिंग अँड लर्निंग. याच्यामध्ये टीचिंग प्रोसेस, लर्निंग प्रोसेस, टीचिंग मेथड्स ज्या आहेत, टीचिंग टाइप्स आहेत, लर्निंग प्रोसेस जी आहे, याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. मग हा भाग आपल्याला, या भागाची आपल्याला तयारी करत असताना फक्त हा भाग 6 मार्कला आहे, म्हणून हा भाग आपल्याला टाळणं शक्य नाही. कारण हा भाग तुम्ही डी.एड किंवा बी.एडला असताना यापूर्वी अभ्यासलेला आहे. फक्त तोच आपल्याला आता इंग्रजीमधून अभ्यासायचा आहे. म्हणजे इंग्रजी शब्द, म्हणजे मगाशी सांगितलं तुम्हाला व्होकॅब्युलरी का महत्त्वाची आहे, तर व्होकॅब्युलरीचा तुम्हाला फायदा इथे होणार आहे. टीचिंग म्हणजे अध्यापनशास्त्र, लर्निंग म्हणजे अध्ययन, ह्या 2 गोष्टींवरती तुम्हाला इथं फोकस करायचा आहे. या 2 गोष्टींच्यावरती इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. ऑब्जेक्टिव्स ऑफ इंग्लिश टीचिंग म्हणजे इंग्रजी का शिकायचं आणि का शिकवायचं, हा सुद्धा भाग तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच वेळा असं झालेलं की इंग्रजी हा विषय अभ्यासातून काढून टाका, पण आज इंग्रजी ही जागतिक दर्जाची भाषा आहे. त्याच्यामुळं इंग्रजीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मग ते इंग्रजी शिकवताना अडचणी कोणत्या आहेत, प्रॉब्लेम्स ऑफ इंग्लिश टीचिंग अँड लर्निंग, ते आणि इंग्रजी शिकण्याचं ध्येय काय किंवा इंग्रजी का शिकायचं, हा एक भाग याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल, डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल हा एक भाग आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल. भाषा म्हटलं की त्याची डेव्हलपमेंट ही आलीच. प्रत्येक भाषेला एक विशिष्ट महत्त्व आहे, प्रत्येक भाषेला एक विशिष्ट दर्जा आहे. मग इंग्रजीला सुद्धा एक विशिष्ट दर्जा आहे आणि इंग्रजी ही जागतिक लेवलची भाषा असल्यामुळं ती प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. आज जर आपण बघितलं, अगदी सिनियर ज्युनियर KG पासून इंग्रजी आहे, अगदी कोर्ट कामांमध्ये सुद्धा इंग्रजी आहे, किंवा शासनाचे जे बरेच रूल्स वगैरे असतात, नियम असतात, ते सगळे इंग्रजीमधूनच येतात. आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा विचार केला किंवा प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला, अगदी तुम्ही मोबाईल जरी घेतला तर मोबाईलमधले बरेच ॲप्लिकेशन्स हे इंग्रजीमधूनच असतात. मग ह्या इंग्रजीमध्ये पुन्हा कोणकोणते स्किल महत्त्वाचे आहेत? सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिकेशन स्किल महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशन संप्रेषण हा भाग तुम्ही डी.एड बी.एडला असताना अभ्यासलेला आहे, पण तोच भाग थोडा आपल्याला इथं वेगळ्या पद्धतीनं अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये पुन्हा 4 घटक दिलेले आहेत. याच्यामध्ये पहिला घटक दिलेला आहे लिसनिंग स्किल. लिसनिंग स्किल आहे. त्याच्यानंतर आहे रीडिंग स्किल. त्याच्यानंतर आहे रायटिंग स्किल. आणि सगळ्यात शेवटी आहे कम्युनिकेशन स्किल. हे घटक का महत्त्वाचे आहेत आणि या घटकांचं काय महत्त्व आहे ते आता थोडं आपण पाहूयात. लिसनिंग स्किल असं म्हणतात की ऐकल्याने लिहिण्याची ऊर्जा मिळते. म्हणजे कोणतीही गोष्ट ऐकणं आणि वाचन, ज्या वेळेला तुम्ही ऐकाल आणि ज्या वेळेला तुम्ही वाचाल त्याच्यानंतरच तुम्ही लिहाल.
आणि लिसनिंग स्किलने सुद्धा कम्युनिकेशन डेव्हलपमेंट होते. जर तुम्हाला बोलायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर काहीतरी ऐकावं लागेल, लिहावं लागेल किंवा वाचावं लागेल. ज्या वेळेला आपण 2 किंवा अधिक व्यक्तींच्या मधलं संभाषण ऐकतो त्यावेळेला आपण त्याचा तर्क लावून दुसऱ्या व्यक्तीला त्याच्याबद्दल काहीतरी सांगू शकतो. म्हणून लिसनिंग स्किल महत्त्वाचं आहे. लिसनिंग हे आपली मेंटल ॲबिलिटी, एक मानसिक बौद्धिक क्षमता वाढवण्याचं काम करतं. रीडिंग स्किल काय करतं, माणसाला परिपूर्ण बनवतं. वाचेल तो वाचेल असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी रीडिंग स्किल महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला लिखाणाची ऊर्जा मिळते आणि इतरांच्याकडून ऐकण्याची सुद्धा तुम्हाला ऊर्जा मिळते. त्याच्यासाठी रीडिंग महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रायटिंग स्किल. या 2 स्किलवरती डिपेंड हे रायटिंग स्किल आहे. जर तुम्ही ऐकलं, जर तुम्ही वाचलं तर तुमच्यामध्ये लिहिण्याची ऊर्जा निर्माण होते, तुम्ही लिहिण्यासाठी पात्र होता. आणि त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल आहे. या 3 स्किलवरती हे 4थं स्किल डिपेंड आहे. जर तुम्ही ऐकलं, वाचलं, लिहिलं तरच तुम्ही बोलू शकणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या घटकाबद्दल जर बोलायला सांगितलं, त्याने त्या घटकाबद्दल काहीच वाचलेलं नाही, काहीच ऐकलेलं नाही किंवा काही लिहिलेलं नाही, तर तो व्यक्ती बोलू शकेल का? तर तो कदापि बोलू शकणार नाही, कारण त्याच्याकडे तेवढं त्या घटकाबद्दलचं नॉलेज असणार नाही आहे. इथं कम्युनिकेशन स्किल हा टॉपिक का महत्त्वाचा आहे? संप्रेषण हा टॉपिक जो आहे तो शिक्षणशास्त्रात किंवा अध्यापनशास्त्रामध्ये एक वेगळा घटकच दिलेला आहे. याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती प्रोसेस टोटली कम्युनिकेशनवरती डिपेंड आहे. जर विद्यार्थी आणि शिक्षकांचं संप्रेषणच नाही झालं, कम्युनिकेशनच नाही झालं, तर टीचिंग लर्निंग प्रोसेस होईल का? नाही होणार. तर त्याच्यासाठी कम्युनिकेशन स्किल महत्त्वाचं आहे. आत्ता जर क्वेश्चन पेपरचा तुम्ही ॲनालिसिस केलं, क्वेश्चन पेपर पाठीमागचे पाहिलेत, तर कम्युनिकेशन स्किलशी रिलेटेड प्रश्न तिथे विचारले गेलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला कम्युनिकेशनवरती सुद्धा फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर लेसन प्लॅनिंग आहे, ज्याला आपण मराठीमध्ये टाचन म्हणतो. म्हणजे टाचन का काढायचं किंवा टाचन काढत असताना, लेसन प्लॅन तयार करत असताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लेसन प्लॅन करत असताना टाइम टेबलला का महत्त्व आहे, टाइम टेबल काय विचारात घेतलं जातं, या सगळ्या गोष्टींचा तिथं विचार करायचा आहे आणि त्या गोष्टींच्या नुसार तुम्हाला तिथं प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर आहे इव्हॅल्युएशन ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे. अतिशय छोटी कंटेंट आहे, याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही आतापर्यंत, पण हा भाग तुम्हाला तिथं सिलेबसमध्ये आहे. पण यापूर्वी तुम्हाला या 4 घटकांच्या वरती मात्र प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे हे 4 घटक इंग्रजी व्याकरणामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला इंग्रजीचा सिलेबस आहे TET परीक्षेसाठी. आणि या सर्व इंग्रजीच्या कंटेंट पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगेन की आमचं महाटेस्ट सिरीज हे ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे लेक्चर्स हे मोफत दिलेले आहेत. TETसाठी जो सिलेबस आहे त्या सिलेबसप्रमाणे तुम्हाला मोफत लेक्चर्स त्याच्यावरती अवेलेबल आहेत. तसेच ॲप्लिकेशनवरती तुम्हाला PDF नोट्स देखील अवेलेबल केलेले आहेत, त्याही मोफत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं गेलेलं नाही आहे. तर तुम्ही सर्वांनी महाटेस्ट सिरीज हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून दिलेल्या अभ्यासक्रमाचा आणि दिलेल्या नोट्सचा आस्वाद घ्या.